बिग बॉस मराठीच्या घरातला सगळ्यात स्ट्रॉंग प्लेअर म्हणजे विशाल कोटियान. विशाल कोटियान याचा गेम अगदी स्ट्रॉंग आहे. तो माइंडनं खेळतो आणि ताकदीनं सुद्धा गेम खेळतो. पण मात्र याच विशाल कोटियानच्या टोळीची अवस्था आज बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीने झालेली आहे हे आपण आता स्पष्टपणानं बघत आहोत. पण मात्र विशाल कोटियानच्या टोळीची अवस्था अशी कशामुळे झाली, काय झाली, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जर केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की विशालला फक्त मीपणा असल्यामुळंच त्याच्या टोळीची ही अवस्था झालेली आहे आणि त्याच्या टोळीमधले सगळे सदस्य फुटलेले आहेत आणि उरली सुरलेली रुचिता सुद्धा घराबाहेर गेलेली आहे. मग आता टोळीमध्ये कोणी राहिलं नसून फक्त विशाल कोटियान एकटाच राहिलेला आहे. मग आता इथून पुढं बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय होईल आणि कशा पद्धतीने होईल हेच आपलं सविस्तर या ठिकाणी बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग प्लेअर म्हणून विशाल कोटियानकडे पाहिलं जातं. कारण की गेम कसा खेळायचा, कशा पद्धतीने खेळायचा, आपण जर हे केलं तर समोरचे काय करतील, गेममध्ये कुठली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची जाणीव विशाल कोटियानला आहे. कारण की विशाल कोटियाननं या अगोदर बिग बॉस हिंदी सुद्धा खेळलेला आहे आणि आता तो बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनमध्ये आला. मग त्याला या गेमचं संपूर्ण नॉलेज असून सुद्धा त्याची टोळी बिग बॉसच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीची खेळत असून सुद्धा आज टोळीची अवस्था अशी झालेली आहे की त्या टोळीमध्ये कोणी सुद्धा राहिलेलं नाही. जर आपण पाहिलं तर विशालनं फक्त मीपणा, माझी टोळी, माझ्या टोळीचा सदस्य कॅप्टन होतोय, हे सगळं बोलून बोलून त्या ठिकाणी टोळीला कुठंतरी त्यांच्या नजरेमध्ये आणलं आणि टोळीचे एक एक सदस्य कमी होत गेले. आता मीपणा आला इथपर्यंत त्याच्यामध्ये ठीक होतं, पण मात्र कोणाला कसा गेम खेळायचा, कोणी काय करायचं, कशी स्ट्रॅटेजी वापरायची, ही सगळी बंधनं विशालनं त्याच्या टोळीतल्या ग्रुपच्या सदस्यांवर टाकलेली होती. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर रोशन भजनकरला गेम कसा खेळायचा, कुठं काय बोलायचं, कोणाला कसं भांडायचं, कोणता मुद्दा उचलायचा, कोणता मुद्दा नाही उचलायचा, हा सगळा गेम विशाल रोशनला सांगत होता. त्याला त्याच्या मनाने खेळूच देत नव्हता. मग गेममध्ये सुद्धा अनुश्री असेल, अनुश्रीला सुद्धा कशा पद्धतीनं खेळायचं, काय करायचं, मी सांगतो तेच ऐकायचं, अशा पद्धतीनं सांगत असल्यामुळं अनुश्रीला सुद्धा कुठंतरी विशालचा मीपणा आवडला नाही आणि तिनं टोळी सोडण्याचा निर्णय घेतला. ती सांगत होती की आम्ही सुद्धा त्या ठिकाणी प्लॅनिंग करतो, दिमाग लावतो आणि आम्ही सगळं केलं तरी विशाल म्हणतो की माझ्यामुळंच झालेलं आहे, त्यामुळं विशाल सोबत राहायचं नाही असा थेट निर्णय अनुश्रीनं घेतला होता. मग विशालची टोळी हळूहळू फुटली होती. अनुश्री बाहेर गेली होती, रोशन भजनकर सुद्धा बाहेर गेला. आता विशाल सोबत फक्त रुचिता राहिली होती. आता रुचिता तर स्पष्टपणाने सांगत होती की मी विशालला सोडू शकत नाही आणि त्याचा गेम माझ्याशिवाय, माझा गेम त्याच्याशिवाय दिसू शकत नाही. मग असं सांगितल्यामुळं आणि रुचिताच्या भाषेमुळं, तिच्या बोलण्यामुळं आणि टास्क उद्ध्वस्त करण्याच्या कारणामुळं रुचिताला सुद्धा घराबाहेर काढलेलं आहे आणि टोळीमध्ये आता फक्त विशाल कोटियानच उरलेला आहे. जर आपण पाहिलं तर विशाल कोटियानचा जो स्वभाव आहे तो अशा पद्धतीचा आहे की कोणाला जवळ कसं करायचं, कशा पद्धतीनं करता येईल त्याला गोड गोड बोलायचं, आपल्या टीममध्ये घ्यायचं. पण मात्र हे सगळा खेळ त्या ठिकाणी जास्त वेळ टिकत नाही हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. आणि त्या घरामध्ये सुरुवातीलाच तन्वीनं विशाल सोबत राहण्याला, त्याच्यासोबत त्याच्या मताला सहमत दर्शनाचा विरोध केला. तिला सुद्धा त्याच्या काही गोष्टी पटल्या नाही म्हणून ती वेगळी झालेली आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरामध्ये 3 टीम तयार झालेल्या होत्या, एक होती टोळी, दुसरं होता काटा आणि तिसरे होती बाल्कनी. आता बाल्कनीमधले सगळेच घराबाहेर गेलेले आहेत, फक्त प्राजक्ता त्या ठिकाणी उरलेली आहे. प्राजक्ता आणि सागर करंडे हे उरलेले आहेत. तर काटा टीम मध्ये सुद्धा त्यांचे ज्यांचे जे सदस्य होते ते अजून कायम आहेत. पण मात्र टोळीची जी पॉवर होती किंवा विशाल कोटियानचा जो दिमाग होता त्याच्यामुळंच त्याचा खेळ उद्ध्वस्त झालेला आहे आणि विशालमुळंच टोळी संपलेली आहे किंवा टोळीची ही अवस्था झालेली आहे असं सुद्धा बरेच जण म्हणतात. खरंच विशालमुळंच टोळीची अवस्था ही झाली आहे का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.